नमस्कार. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सौ नेत्रा नंदकुमार पाटील, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 50 येथे कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा विषय मराठी घटक शब्दकोश हा बघणार आहोत. तर हा बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण या शब्दकोशाचा अभ्यास, या शब्दकोशामध्ये काय असतं, हा शब्दकोश कसा बघायचा, कसा वाचायचा, याचा अभ्यास कसा करायचा हे बघणार आहोत. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो आणि हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा आपल्या वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला माहीत असतोच असे नाही. तर भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. आज आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोशाचे अनेक प्रकार आहेत. तर शब्दकोशांचे अनेक प्रकार पठित अनेक प्रकार आहेत, जसे की ऐतिहासिक शब्दांचा कोश, शेतीविषयक शब्दकोश, एक भाषिक शब्दकोश आणि या एक भाषिक शब्दकोशामध्ये भाषेतील शब्दांचे त्याच भाषेत अर्थ दिलेला असतो. जसे की मराठी शब्दकोश, इंग्रजी शब्दकोश. त्यानंतर आहे द्विभाषिक शब्दकोश. तर यामध्ये एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ दिलेला असतो. जसे की मराठी जर्मन शब्दकोश, मराठी हिंदी शब्दकोश, हिंदी मराठी शब्दकोश किंवा मराठी गुजराती शब्दकोश किंवा कन्नड मराठी शब्दकोश. तर अशा प्रकारचे विविध शब्दकोशांचे प्रकार आहेत. आता बघा, आपण इथे चित्रामध्ये आपल्याला दोन मुली दिसत आहेत, दोन मैत्रिणी आहेत आणि या दोन मैत्रिणींमध्ये एक संवाद चाललेला आहे. तर त्या दोन मैत्रिणींचं नाव आहे, शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये त्या दोन मैत्रिणी, एक आहे नेहा आणि एक आहे सायली. त्या दोन मैत्रिणींमध्ये एक संवाद चाललेला आहे, तर आपण तो बघूयात. तर नेहा म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? तर सायली म्हणते, हो असाच आहे. का ग? तर दिन शब्दाचा अर्थ इथे दिवस असा आहे. दिन म्हणजे दिवस. तेव्हा नेहा म्हणते, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. तर सायली म्हणते, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते? नेहा म्हणते, आता आपण पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. सायली म्हणते, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. दिन म्हणजे दिन म्हणजे गरीब. दिन म्हणजे गरीब. तर इथे दीर्घ वेलांटी आहे, इथे ऱ्हस्व वेलांटी आहे. ठीक आहे. सायली म्हणते, नेहा म्हणते, अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली म्हणते, बरोबर. दिन शब्दात दी दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब. इथे दी दीर्घ आहे म्हणजे गरीब आणि इथे दी ह्रस्व आहे म्हणून त्या शब्दाचा अर्थ बदलतो दिवस. तर दिवस आणि गरीब असे दोन अर्थ आपल्याला लक्षात आलेले आहेत. तेव्हा सायली म्हणते, नेहा म्हणते, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वर खूप साम्य आहे, सारखे दिसतात, पण लेखनातील फरकामुळे त्यांच्या अर्थामध्ये किती बदल झालेला आहे. सायली म्हणते, अगं आपण दोघी जणी असे शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊयात. तर अगं पण कसे? सायली म्हणते, अगं
आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. मग सायली म्हणते, अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. बघ, इथे आपण अजून असे काही सारखे दिसणारे शब्द बघणार आहोत आणि दिसायला सारखे पण लिखाणामध्ये थोडा फरक झाल्यामुळे त्यांचे अर्थ कसे बदललेले आहेत ते आपण बघूया. अजून मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते. उदाहरणार्थ, दिन म्हणजे दुबळा किंवा गरीब आणि दिन म्हणजे दिवस. वीण, रस्व असेल वीण तर चहाशिवाय आणि दीर्घ असेल वीण तर बाळंतपण. रस्व असेल सूर तर देव आणि दुसरा सूर म्हणजे आवाज. पहिला वारी म्हणजे फेरी किंवा यात्रा आणि जर आपण वारी म्हणजे पाणी. बघा, दिसायला शब्द सारखे परंतु अर्थ वेगळा, रस्व दीर्घाचा फरक असल्यामुळे. तर पुढचा शब्द आहे निज म्हणजे स्वतःचा आणि निज म्हणजे झोप किंवा जित म्हणजे पराभूत आणि दुसरा जित म्हणजे विजय. नंतर मिलन म्हणजे भेट आणि पुढचा मिलन म्हणजे मिटणे. पाणी म्हणजे हात आणि दीर्घ पाणी म्हणजे जल. तर अशा प्रकारे आपण ही उदाहरणे बघितलेली आहेत. तर आता आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे की हा संवाद आपण बघितला, पण पुढे शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे काय किंवा तो कसा पाहतात ह्याचा आता आपण सविस्तर अभ्यास आपल्याला बघायचा आहे. तर हा शब्दकोश आहे, याच्या आतमध्ये कशी रचना केलेली असते, कसे शब्द आहेत आणि तो आपण कसे शब्द शोधायचे, तो आता आपण सविस्तर याचा अभ्यास करूया. तर मुलांनो, ज्या अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षराला किंवा अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. तर त्याच्यानंतर कोश. कोश म्हणजे संग्रह. तर शब्दकोश म्हणजेच शब्दसंग्रह होय. एखाद्या भाषेच्या शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला आपण शब्दकोश असे म्हणतो. तर एखाद्या भाषेतील वापरत असलेला तसेच वापरातून गेलेल्या अशा शब्दांचा संग्रह ज्याचा अर्थासहित केलेला असा एक ग्रंथ, संदर्भ ग्रंथ असतो, तो म्हणजेच शब्दकोश. तर कोश म्हणजे संग्रह आणि शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह. हा झाला शब्दाचा वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे मूळ अर्थ. वाच्यार्थ म्हणजे मूळ अर्थ. मूळ अर्थ. वाच्यार्थ म्हणजे मूळ अर्थ. तर शब्दकोश म्हणजे शब्दांचा मोठा साठा किंवा संग्रह किंवा रास होय. आणि असे नेमके अर्थ आता आपण शब्दकोशात बघूया. पण त्याच्या आधी आपण बघूया की या शब्दकोशाची उद्दिष्टे काय आहेत. शब्दकोशाची उद्दिष्टे काय आहेत, कोणती आहेत, तर ते आपण आता बघूया. तर पहिलं उद्दिष्ट आहे की प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे समजते. जो शब्द आपण वाचतो त्या शब्दाला काहीतरी एक विशिष्ट अर्थ आहे, हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची आपल्याला सवय लागते. तिसरा उद्दिष्ट आहे शब्दाच्या अर्थाच्या छटा समजतात. म्हणजे एकेका शब्दाचे असे अनेक अर्थ असतात आणि ते अर्थ म्हणजे त्या अर्थ छटा आपल्याला समजतात. पुढचा आहे शब्दकोश ही संकल्पना समजते आणि
नंतर आहे शब्दकोशाची गरज आणि त्याचं महत्त्व आपल्याला समजतं, त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. त्याच्या पुढे आहे की जो आपण शब्दकोश आता बघतोय तो शब्दकोश कसा हाताळायचा, तर ते सुद्धा ह्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला समजतं. ही झाली उद्दिष्ट. त्याच्यानंतर आपण पुढे बघतोय की काय असते बरं या शब्दकोशात. आपण बघतो एवढं मोठं जाड असं हे खूप मोठं पुस्तक आहे, पण याच्यात नक्की काय असतं ही आपल्याला उत्सुकता असते. मग काय असतं आपण बघूया या शब्दकोशामध्ये. याच्यामध्ये असतो शब्दांचा संग्रह, खूप सारे शब्दांचा मोठा संग्रह असतो. नंतर असतात शब्दांचे प्रमाण उच्चार, शब्द कसे उच्चारायचे, ह्रस्व आणि दीर्घ या दोन्ही याने आपल्या उच्चारांमध्ये कसा फरक होतो, त्या शब्दांचे उच्चार, प्रमाण उच्चार. त्याच्यानंतर असते व्युत्पत्ती. चौथं आहे की समानार्थी प्रतिशब्द. एकेका शब्दाला 5-5, 7-7 असे अर्थ असतात. शब्द एकच पण त्याला अनेक अर्थ असतात. तर उदाहरणार्थ आपण आई घेतली तर आईला समानार्थी शब्द आई, जननी, माता, जननी असे अनेक शब्द आहेत. त्याच्यानुसार नंतर 5वं आहे संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. हे असतात शब्दकोशात. पुढे आहे अर्थांचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. एखादा शब्द जर क्लिष्ट असेल, तो आपल्याला समजत नसेल तर त्याचं विस्तृत वर्णन ह्यामध्ये असतं किंवा त्याच्यासाठी एखादं चित्र सुद्धा दिलेलं असतं. म्हणजे तो शब्द आपल्याला किंवा त्याचा अर्थ आपल्याला खूप छान समजून जातो. त्याच्या पुढे आहे प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. तर अशा प्रकारे या शब्दकोशामध्ये काय असतं आपण बघितलेलं आहे. आता हा शब्दकोश आहे, हा आपण कसा बघायचा बरं? कसा बघायचा तर बघूया आपण. त्याच्यासाठी काय करावं लागतं तर सर्वात पहिल्यांदी आपल्याला एखादा शब्द ठरवावा लागतो. तो आपण शब्द ठरवला की त्याचा आपल्याला आकार विल्हे क्रम समजून घ्यायला लागतो. म्हणजे तो शब्द कसा आहे, त्याची सुरुवात कोणत्या अक्षराने झालेली आहे. त्याच्यानंतर आकार विल्हेचा क्रम आपण समजून घेतला की आपल्याला पुढे जायला लागतं, तो म्हणजे शब्दकोशाकडे. तो शब्दकोश उघडून आपल्याला तो शब्द शोधायचा आहे. आता तो शब्द दिसला की त्या शब्दाचे अर्थ आपल्याला शोधावे लागतात. अनेक अर्थ असतात त्या शब्दाचे. त्याच्यानंतर त्याच शब्दाच्या विविध अर्थछटा असतात, त्या वाचून त्या समजून आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आणि अशा प्रकारे एका शब्दाचे विविध अर्थ आपल्याला समजून येतात. कशामुळे तर ह्या शब्दकोशामुळे समजून येतात. आता आपण याचं एक उदाहरण बघूया की शब्दकोशात एखादा शब्द जेव्हा आपण शोधतो तेव्हा त्याचा आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. तर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचं उदाहरण पाहूया. बघा मुलांनो, अणुरेणूतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडी दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणुरेणूतुनी प्रकटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. बघा मुलांनो, आपण इथे 6 शब्द शोधणार आहोत एका ओळीतले. आता यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना जे प्रत्यय लागलेले आहेत ते प्रत्यय वगळून मूळ शब्द पहिल्यांदा आपल्याला शोधावा लागणार आहे. तर मूळचा शब्द शोधायचा असतो, तो म्हणजे अणुरेणू तुनी या शब्दाला तुनी हा प्रत्यय लागलेला आहे आणि तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा जो धातू आहे तो मूळ धातू सुद्धा शोधावा लागेल. म्हणजे प्रकटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. आता अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे हे 6 शब्द आहेत. आता यांचा आपण क्रम लावूया का?
चला आपण यांचा क्रम लावून बघूया हा. आपल्या वर्णमालेनुसार यांचा आपल्याला आता क्रम लावायचा आहे. मग आपण आता आपली वर्णमाला आठवूया की वर्णमालेमध्ये पहिलं अक्षर कोणतं असतं. तर आता अर्थातच आपल्याला स्वरापासून सुरुवात करायची आहे आणि शब्दांचा क्रम स्वरापासून घ्यायचा आहे. म्हणजे इथे अणु रेणू हा जर आपण शब्द घेतला तर अ सुरुवात होते, म्हणजे अणु रेणू हा शब्द सर्वात पहिल्यांदा येणार आहे, त्याचा पहिला नंबर आहे. त्याच्यानंतर उरलेल्या 5 पैकी आता कुठलं अक्षर आपल्याला घेता येईल बरं आधी. तर साहजिकच यामध्ये स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन म्हणजे क आहे. आता क दुसऱ्या क्रमांकाला येईल, म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाला क्रांती हा शब्द येईल आणि नंतर क्रम येईल तो द चा, म्हणजे दिव्य हा शब्द आहे. तर दिव्य मधील द चा, मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द आणि सर्वात शेवटी येईल व, म्हणजेच विज्ञान. आणि आता प्रकट आणि प्रकाश यातील प्र नंतर कुठली अक्षरं येतात तर क आणि का. मग आता बघा, आता आपण बघूया. तर आपला क्रम लागलेला आहे अणु रेणू क्रांती दिव्य प्रकट प्रकाश आणि विज्ञान, बरोबर. तर असा आपला क्रम इथे लागलेला आहे. आणि आता आपण अणु रेणू असा सोपा आहे की नाही हा क्रम लावायला. तर यातील क्रांती आणि प्रकट हे जे शब्द आहेत ते 2 शब्द असे आहेत की जोडाक्षर आहेत, बरोबर की नाही. ती अक्षरं जोडलेली आहेत आणि आता ती जोडलेल्या अक्षरांचा क्रम आपण कसा घ्यायचा. मग त्याच्यासाठी आपल्याला अ पासून औ पर्यंतचे सगळे शब्द संपले की मग जोडाक्षर सुरू होतात. म्हणजे क पासून क पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षर सुरू होतील. त्यात क अधिक र बरोबर क्र हा शब्द आपण शोधायचा आहे. मग क्रा शोधायचा आणि त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे आहेत. तेव्हा आपल्याला क्रांती हा शब्द सापडणार आहे. आता तुम्ही स्वतः शब्दकोश कसा बघायचा याचा सराव करायचा आहे, बरोबर की नाही. आपण आता ही माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्या वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ यांचा क्रम सुद्धा आकार विल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो, बरं का. तर शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची आपल्याला सवय लागली की शब्दांचे अर्थ आणि त्यांचे मोल आपल्याला कळणार आहे, त्याची माहिती आपल्याला समजणार आहे. योग्य जागी योग्य शब्दांचा अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल आणि समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे खूप महत्त्वाचे असे साधन आहे. त्याचा आपण आपल्या नेहमीच्या अभ्यासात खरंच खूप उपयोग करून घ्यायला पाहिजे, हो की नाही. समजला का पाठ. तर आज आपण आता काय शिकलो तर नवीन शब्द आणि शब्दकोश कसा पाहायचा, तेथील नवीन शब्दांचे अर्थ आणि तो आता आपण काही शब्द बघूयात. या शब्दकोशातले त्या शब्दांचे अर्थ काय आहेत ते आपण आता बघूयात. तर बरं का विद्यार्थी मित्रांनो, तर शब्द म्हणजे काय बरं. आता आपण रोज वाचनात शब्द अक्षर वाक्य याचा सराव करतो, पण शब्द म्हणजे काय तर योग्य क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात, हो की नाही. आता त्याच्यानंतर आपण बघूया लिपी. लिपी म्हणजे काय तर ध्वनीच्या लेखाकाराला लिपी असे म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे वर्ण. तर वर्ण म्हणजे काय तर भाषेतील मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण आता बरेच शब्द नवीन नवीन आपल्या कानावर गेलेले आहेत. आता आकार विल्हे म्हणजे काय हा पण नवीन शब्द वाटतोय, नाही का. तर आकार विल्हे म्हणजे अ पासून लावलेला शब्दांचा क्रम. आणि त्याच्यानंतर आहे प्रत्यय. तर प्रत्यय कधी येतो
एखाद्या शब्दाच्या शेवटी लागलेले अक्षर. एखाद्या शब्दाला आपण शेवटी एखादे अक्षर लावतो तेव्हा त्याला प्रत्यय असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे क्रियापद. तर क्रियापद म्हणजे काय? शब्दामध्ये क्रिया करणारा शब्द. कोणती क्रिया घडली त्याचा आपल्याला अर्थबोध होतो असा शब्द म्हणजे क्रियापद. त्याच्यानंतर आहे स्वर. ज्या वर्णाचा स्वतंत्र असा उच्चार होतो त्यालाच काय म्हणतात? स्वर असं म्हणतात. त्याच्यानंतर सामान्य रूप. तर मूळ शब्दाला एखादा प्रत्यय लागल्यामुळे त्या मूळ शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो आणि तो बदल झाला म्हणजेच ते सामान्य रूप असं त्या शब्दाचा आपण अर्थ लावतो. पुढे आहे जोडाक्षर. तर दोन व्यंजन जेव्हा एकत्र येऊन एखादा शब्द तयार होतो ते म्हणजे जोडाक्षर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्यंजन. तर ज्या वर्णाचा उच्चाराला स्वरांची जोड घ्यावी लागते तो वर्ण म्हणजेच व्यंजन होय. तर अशा प्रकारे बघा आपण नवीन नवीन शब्द बघितले, अर्थ बघितले, टिपा बघितल्या आणि आता आपण एवढा धडा बघितला. आता तुम्हाला शब्दकोशाचा उपयोग काय आहे समजले का? काय बरं शब्दकोशाचा उपयोग आहे? पाहूयात का आपण? तर काय होतं? शब्दकोशामुळे काय होतं? नवीन नवीन शब्द आणि त्याचे अर्थ समजतात. हो की नाही? आणि शब्दकोशामुळे आपली शब्दसंपत्ती सुद्धा वाढते. शब्दाला असलेले अनेक अर्थ आपल्याला समजतात आणि आपल्याला हवी असलेली अर्थछटा आपल्याला बघता येते आणि जुन्या काळातले काही शब्द आपल्याला समजतात बघा शब्दकोशामुळे. त्यामुळे जुन्या काळातल्या काही चालीरीती सुद्धा समजतात बरं का विद्यार्थ्यांनो. तर शब्दांमुळे शब्दांचे प्रमाण उच्चार कसे करायचे हे समजतात. आपण नेहमी आपल्या बोलीभाषेत बोलतो, सहज बोलून जातो, परंतु प्रत्येक शब्दाला काही उच्चाराची एक पद्धत असते. तर ते उच्चार आपल्याला शब्दकोशामुळे समजतात. असे अनेक फायदे आपल्याला शब्दकोशाचे आहेत आणि शब्दकोशाचे अनेक फायदे आपल्याला समजतात. मग आज आपण शब्दकोश म्हणजे काय हा पाठ बघितला तर समजलं का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? आता आपण काय करूया? आता तुम्हाला हा शब्दकोश कसा पाहायचा, कसा हाताळायचा आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून घ्यायचा हे आपण बघितलं की नाही? मग आता आपण स्वाध्याय बघूयात. काय बरं? हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. सोडवणार ना स्वाध्याय? बघा स्वाध्यायाचा प्रश्न पहिला आहे. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, मानसी हे शब्द आकार विल्हेप्रमाणे लावायचे आहेत. तुम्हाला लावायचे आहेत बरं का? तुम्ही लावणार का? सोडवणार का हा प्रश्न? ठीक आहे. मग आपण आता दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ जर शोधायचा असेल तर तो तुम्ही कसा शोधणार? ते तुम्ही उदाहरणासह इथे स्पष्ट करायचं आहे. आता आपण बघितलं ना उदाहरण कसं शोधायचं आहे शब्दकोशामध्ये अर्थ. मग तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडवायचा आहे. एक उदाहरण घ्यायचं आणि ते उदाहरण शब्दकोशात तुम्ही तो शब्द सोडवून आपल्याला शोधून दाखवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे की तुम्हाला शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगायचा आहे आणि तुमच्या शब्दात ते लिहायचा सुद्धा आहे. आता पुढचा प्रश्न आहे की शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून तुम्ही एक परिच्छेद तयार करायचा आहे. समजा शब्दकोशाचा उपयोग काय? आता आपण बघितला. शब्दकोशाचा उपयोग काय काय आहेत? तर ते आपण बघितलेले आहेत. तर तुम्ही शब्दकोशाचा उपयोग काय या मुद्द्याला धरून एक प्रश्न उत्तर सोडवायचं आहे आणि शब्दकोशाची उद्दिष्टे काय आहेत? सोडवणार का? विद्यार्थी मित्रांनो सोडवणार ना प्रश्न? पाठ समजलेला आहे ना तुम्हाला? ठीक आहे. तर मग आता आपण हा पाठ थांबूया इथेच. ठीक आहे. धन्यवाद.